निष्पक्ष पत्रकारिता आणि लोकशाहीचा बुलंद आवाज म्हणून ओळखल्या जाणाऱ्या लोकशाही महाराष्ट्र न्यूजच्या वर्धापन दिनानिमित्त हार्दिक हार्दिक शुभेच्छा। तुमची निर्भीड लेखणी आणि जनसामान्यांचे प्रश्न मांडण्याची जिद्द अशीच कायम राहो। शुभेच्छुक डॉक्टर शिवाजी अशोक खिल्लारे, शेगाव जिल्हा परिषद सदस्य गट तथा श्री खिल्लारे मित्र परिवार, शेगाव। लोकशाहीचा बुलंद आवाज आणि सत्याचा आरसा लोकशाही महाराष्ट्र न्यूजच्या वर्धापन दिनानिमित्त संपादक, पत्रकार आणि सर्व कर्मचाऱ्यांना हार्दिक शुभेच्छा। शुभेच्छुक माननीय श्री बाबासाहेब माळी, संचालक सांगली कृषी उत्पन्न बाजार समिती सांगली व संस्थापक चेअरमन श्री दत्त नागरी पतसंस्था डफळापूर, सर्व कर्मचारी व पदाधिकारी वर्ग डफळापूर तालुका जत। आपण पाहत आहात लोकशाही महाराष्ट्र न्यूज। आयुक्तांच्या सहीचे बनावट नियुक्तीपत्र, नोकरीच्या आमिषाने कोडोलीत महिलेची 4.5 लाखांची फसवणूक। सरकारी नोकरीचे आमिष दाखवत बनावट नियुक्तीपत्र देऊन एका महिलेची 4.5 लाख रुपयांची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार कोडोली येथे उघडकीस आलाय। या प्रकरणी कोडोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीला अटक करण्यात आली आहे। सौ माधुरी आनंदराव आपटे, राहणार अंबाबाई मंदिर परिसर, कोडोली, तालुका पन्हाळा यांनी याबाबत फिर्याद दिली आहे। चंद्रकांत यादव महापुरे, राहणार कोडोली, तालुका पन्हाळा असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे। आरोपी महापुरे यांनी हातकणंगले तहसीलदार कार्यालयात कनिष्ठ लिपिक पदावर नोकरी लावून देतो असा विश्वास संपादन केला। त्यानंतर त्याने जमाबंदी आयुक्त तथा संचालक भूमी अभिलेख पुणे यांच्या सहीचे बनावट नियुक्तीपत्र तयार करून फिर्यादीस दिले व कार्यालयात रुजू होण्यास सांगितले। मात्र संबंधित कार्यालयात चौकशी केल्यानंतर हे नियुक्तीपत्र बनावट असल्याचे उघड झाले। दरम्यान 21 फेब्रुवारी 2024 ते 14 ऑगस्ट 2025 या कालावधीत आरोपीने फिर्यादीकडून रोख व ऑनलाईन पद्धतीने एकूण 4,50,000 रुपये घेतले होते। त्यापैकी 1,60,000 रुपये परत केले असल्याची माहिती समोर आली आहे। फिर्यादीने उर्वरित रक्कम परत मागितल्यावर आरोपीने उलट 15% व्याजाने पैसे दिल्याचा आरोप करून गुन्हा दाखल करण्याची धमकी दिल्याचेही फिर्यादीत नमूद आहे। शाहूवाडी विभागाचे पोलीस उपअधीक्षक आप्पासो पवार यांच्या मार्गदर्शनाखाली कोडोली पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक चेतन मसुटगे यांनी गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले असून पुढील तपास हवालदार घोडके करत आहेत। लोकशाही महाराष्ट्र न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।